पंचनामा करण्यासाठी लाच मागितली। वैराग पोलीस ठाण्यातील हवालदारासह मध्यस्थांसह रंगेहात अटक। लाचलुचपत प्रतिबंधक खात्याची कारवाई। नमस्कार, मी नीता देव। आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल। रस्त्यावर झालेल्या अपघाताचा घटनास्थळी पंचनामाची कागदपत्रे देण्यासाठी 20,000 रुपयांची मागणी करणाऱ्या वैराग पोलीस ठाणे येथे कार्यरत हवालदार राहुल इरण्णा सोनकांबळे याला मध्यस्थ खाजगी इसमासह सोलापूर जिल्हा लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाऱ्यांनी सदर आरोपींना 15,000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे। याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की या प्रकरणातील आरोपी हवालदार राहुल सोनकांबळे हे वैराग पोलीस ठाणे येथे कार्यरत होते। सोनकांबळे यांना एका रस्ते अपघातामध्ये जखमी झालेल्या व्यक्तीच्या मुलाने सदर अपघाताचा घटनास्थळी पंचनामा करून सदर कागदपत्रे ही नुकसान भरपाईचा दावा करण्यासाठी आवश्यक असल्यामुळे मागितली होती। मात्र या कामासाठी सोनकांबळे यांनी सदर व्यक्तीकडे 20,000 रुपयांची मागणी केली। त्यानंतर दोघांमध्ये तडजोड होऊन हवालदार सोनकांबळे यांनी 15,000 रुपये घेण्यास संमती दिली। त्यानंतर सोनकांबळे यांनी सदर व्यक्तीकडून 15,000 रुपये घेण्यासाठी वैरागच्या सिद्धार्थनगर येथे राहणाऱ्या मनोज किशोर वाघमारे याला पाठवले। मात्र सदर व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक खात्याला कळवले होते। त्यामुळे लाचलुचपत खात्याचे उप अधीक्षक गणेश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांनी सापळा रचून सदर रक्कम स्वीकारणाऱ्या वाघमारे व लाचेची मागणी करणाऱ्या सोनकांबळे यांना रंगेहात पकडले। या कारवाईमुळे पोलीस खात्याच्या भ्रष्ट कारभाराचा खऱ्या अर्थाने पंचनामा झाला आहे। कोणत्याही गरजू व्यक्तीकडून पोलीस कशा पद्धतीने पैसे लाटतात हे चित्र पुढे आले आहे।